हाय हॅलो गुड इव्हिनिंग सर्वांना. 7:30 वाजले तर म्हटलं दिवाबत्ती झालीये. स्वयंपाकाचा पण टाइम झालाय. मुलांचा अभ्यास घेतला अर्धा पाऊण तास. आज काही दिवसभर शूट वगैरे नाही घेतलं. म्हणलं तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारा होतं. लाईव्ह पण घेतला होता पण लाईव्हला पण जॉईन नाही झाला आज. कारण कोणाला माहितच नव्हतं. मी अचानकच चालू केलं ना, किचनवर स्वयंपाक करायला लागले होते. तर कुकर वगैरे लावताना थोडासा घेतला. तर काय 2-3 जणच लाईव्हला आले. उद्यापासून दुपारी लाईव्ह घेत जाईल. मुलं वगैरे यांच्या शाळेतून आले ना, मला लिंक टाकत जाईल किती वाजता लाईव्ह येईल काय करेल. आता काही शूट नाही केलं. म्हटलं मेहंदी वगैरे काढली. जरा परीचा बर्थडे आहे आमच्या, तेव्हा मस्त मेहंदी काढली. जाऊबाई काढली ते ह्या हात नाही येत त्याच्या हात नाही वळत. येते तर एवढी काय येत नाही व्यवस्थित म्हटलं. तिला म्हटलं तूच कर माझी मेहंदी. चला भेटूया. बाजारात गेली होती सकाळी, तर म्हटलं थोडस सामान आणा होतं. बटाटे वगैरे नव्हते. उपवासाला असले का जास्त बटाटे लागतात, मुलांना पण लागतेच. म्हटलं घेऊन यावं तर येता येता चांगले पेरू पण भेटले मला. 100ला 1.5 किलो होते आणि गावरान दिसले. म्हटलं घ्या, मुलं खाते, त्यांना आवडते तर. पास्ता वगैरे पण आणला. म्हटलं कधीतरी असं पोरांना भूक लागलं तर म्हणजे करायला पटकन मला झटपट करून देतं काहीतरी. आणि वेदिकाचं थोडं मेकअप सामान पण आणलं तिला. आय लायनर, आय शॅडो वगैरे ते हे केलं. मग म्हटलं शाळेत असे फंक्शन वगैरे असते तिच्या, तर तिला लागतं मेकअप करायला. म्हटलं जावं लागतं कधी बी, आपल्याला कधी बी कधी काम काम येतं. मग संध्याकाळी स्वयंपाकाला लागले. दिवस तेवढंच शूट घेतलं होतं एक. तर वांगे दिसले बा अचानक फ्रीज मध्ये. लक्षात पण नव्हतं वांगे आणलेत म्हणून. म्हटलं घरीच करा थोडस. केलंच नव्हतं अजून पहिल्यांदा. 5-6 महिने झाले तर वांगे काही खात नाहीत आम्ही. त्याच्यामुळं ते म्हटलं करावं होतं. त्यांना पण आवडतं, मला पण आवडतं वांग्याची भाजी. कांदा चांगला बारीक कट करून घेतला, चांगला फ्राय करून घेतला. कांदा नाही का थोडंसं मीठ टाकत जायचं आणि तेल लागतं थोडंसं. तेल टाकलं ना थोडंसं जास्त, म्हणजे कांदा ओला होईन एवढं तरी तेल टाकायचं. म्हणजे कांदा कसा डागत नाही. ते मग चांगलं फ्राय करून घेतलं. तोपर्यंत म्हटलं कुकर वगैरे पण लावून घेते साईडला. कांदा फ्राय, डाळ धुवून घेते चांगली कुकर मध्ये. म्हटलं तो पण मिरची 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 मी काही रेडीमेड टाकत नसते याला. मी थोडासा लसण, थोडी मी रेडीमेड मिरची पावडर असते तरी पण टाकायची. पण थोडं जिरे वगैरे टाकलं म्हणजे तो टेस्ट येते आपला. माझ्याकडे गावरान लसूण आहे. मला आईने दिला होता पाठीमागे. तो टाकला का अजून टेस्ट येते. वांगे चांगले बघून घेतले. म्हटलं किडके वगैरे असतात ना, तर म्हटलं परत ते जेवताना बघितलं मग खवते. म्हटलं आता नवीन नवीन किडकेच निघते तर वांगे आपले. किती बी हे करा त्याला. औषधं वगैरे टाकले तरी आभाळ येतं. ह्या थंडीच्या दिवसामध्ये जास्त धुई पडते ना, त्याने रोगराई पटकन येते. आणि कवळीच होती वांग्याची, पाणी पाणी होतं त्याच्यामध्ये. असं एवढं मला काही आवडलं नाही. बी नाही निघला अजिबात त्याच्यामध्ये. चुली तर अजून भरीत चांगलं लागतं. काय आतमधलं आहे ना पाणी पूर्ण जळतं, कोरडं होतं असे चुलीतले भरतले. आणि कोळशामध्ये टाकतो आपण, पूर्ण मस्त भाजवतं ते आतमध्ये. हे कसं वरून भाजलं तरी आतमध्ये मोठं वांग असलं जास्त कच्चच राहतं आतमध्ये. हे मीडियमच होते पण असलेच पाणी पाणी निघलं कवळं असल्यामुळे त्याच्यामध्ये. म्हटलं त्यांना जायचं होतं, सुट्टी होती. म्हटलं जाऊन आले होते ते ड्युटीला. म्हटलं नंतर जेवल्यावर त्यांना खाली जायचं होतं, पण म्हटलं आता जेवण करून जा, मग मुलांना घेऊन जा. आधीच नका जाऊ परत. मग बुका पण लागले ते पोरांना. अभ्यास वगैरे घेतला त्यांचा. एक अर्धा पाऊण तास काय त्यांच्यापाशी बसत असते जरा. वेदिका करते पण यश पण म्हणजे म्हणून नाही लिहित परत. मग म्हणून लिहिलं का लक्षात राहतं पोरांच्या. मग ह्याची भाजी करायची, मला डुबुकड्याची. ते म्हटले आपल्याला आधीच प्लॅन होता डुबुकड्याच्या भाजीचा. त्याचा काही भरताचा प्लॅन नव्हता माझा आज. म्हटलं डुबुकड्याची भाजी आणि भजी करता येते जरा. आणि ते अचानकच दिसले. म्हटलं जाऊ दे, खराब एकदा ताजं ताजं असतं चांगलं लागतं. नंतर ना किती हे केलं ना चांगलं नाही लागत. तिकडं ओलं नारळच होतं ते. ते हे केलं भाजायला. यश मला म्हणलं आई फोडून दे, हे कर. फोडून दिलं मी त्याला. ओलं नारळ टाकलं भाजीमध्ये. आणि थोडेसे म्हणजे मी हे नाही टाकीत, मसाला नाही टाकीत त्याला. थोडंसं मिरची वगैरेच आपली घरची असते गावरान तीच टाकली. थोडेसे धने टाकले ना, कामाला येते तर. टेस्ट बी छान येते त्याने. थोडं हे होतं धने पण आणून ठेवायचं आपलं. सणाच्या मसाला मसाला यूज करीत असते. असा नाही यूज करीत जास्त मसाला. ते म्हणत असं ते ऍसिडिटी होती, त्याने जळजळ होती, मला नको टाकत जाऊ मसाला. पोलीसवाल्यांचं कसं असतं, नाईट असते डे असते, येण्या जाण्याचा टायमिंग नसतो फिक्स असा.
कांदा व्हायला तोपर्यंत परतायला टाकला. म्हटलं टाइम लागन पटपट. त्यांना जायचंच होतं. म्हटलं मला जायचंय तर चक्कर मारायला खाली. फ्रेश होते. त्यांना कसं तरी झालं होतं. त्याची तब्येत बरी नव्हती त्यांची. जरा वेळ चक्कर मारून आले. मग हे डाळीला मी फोडणी काही नसते देत दरवेळेस. मुलं खात पण नाहीत. आणि कधीतरी एखाद वेळेस मी महिना 15 दिवसांना तिखट डाळ करत असते. हिरवी मिरची टाकून. आणि तर रोज अशी साधीच डाळ असते. पिवळं वरण करायचं फक्त. त्याला हळद आणि मीठ टाकायचं. जिरं नाही, मोहरी नाही, काहीच नाही टाकत मी त्याला. असं म्हणजे यश वेदिका पण वेदिका नाही लागत. पण यश खातो डाळ वरण म्हणजे साधी. तिखट असते नको म्हणतो. नको मला तिखट लागलेलं जास्त. थोडा डुबुकड्याच्या भाजीला जरा म्हणजे टाइम लागतो. जरा काळी भाजीला कोणत्या पण नाही का टाइमच लागतो. म्हणजे काळी भाजी करायची म्हणलं ना मध्ये ना मी ते भांडं हिसवूनच घेतलं. वड्याचं पीठ जास्त पातळ नाही करायचं. असं म्हणजे घट्टच ठेवायचं जरा व्यवस्थित. वड्या पण चांगल्या येतात. आणि पातळ जर पीठ केलं ना तर हे ताईनं तर पातळ असं म्हणजे एकदम असा घट्ट भाजी होती. ते बेसन पूर्ण असं उतरत होतं याच्यामध्ये भाजीमध्ये. मग ती टेस्ट रशाची टेस्टच लागत नाही. कशीच वेगळीच टेस्ट होऊन जाते. काहीतरी बेसनासारखं होऊन जातं. तसं नाही करायचं. घट्टच पीठ ठेवायचं. म्हटलं पोरांना भुका लागल्या होत्या. पुरक म्हटलं झाली भाजी. म्हटलं ते त्यांना आता थोडंसं जेवायला. वेदिकाला आवडते. वेदिका डुबुकड्याची भाजी. त्याचे म्हणजे तिने खाल्ली होती गावाला. माझ्या आईने एकदा केली होती तिला. तेव्हापासून आवडते मला असते. आई वड्याची भाजी करणार अशी मी करते. मग कधी कधी तिला झालं म्हणजे हेच नाही दिलं त्याला. असं सरसरपणाच भाजीचं पीठ बारीक पाहिजेच नाहीये. असं चिकासारखं मी हात घालू त्याला असं म्हणजे बरंच असं खाली टाकलं. आणि मला आहे ना बिना चाळताच्या कधीच भाकरी करत नाही. त्यात काही पण असतो. केस निघतो. कधी काड्या निघतात. कधी काही पण निघतं. कधी अख्खी बाजरी पण निघते. त्याच्यामुळे मी ना असंच करते व्यवस्थित. तुम्हाला आता थोडं माझी काठवट जुन्या पद्धतीची वाटत असेल. पण माझ्या ही सासूनी मला बाजरी दिली होती. काठवट पण आमच्या बाईने तिकडून आणली होती मला ही ह्याच्यावरून. षष्टीला जातात त्या पैठणवरून घेऊन आल्या होत्या. यायच्या वेळेस आम्हाला 3 आणल्या होत्या वाटतं. 4 आणल्या होत्या. 4 ते हे मीच फक्त वापरली आमच्या ह्याच्यातली. बाकी कोणीच नाही वापरली. म्हटले नको. त्यांना आवडलं नाही. पण त्याला खरंच मेंटेनमध्ये ठेवावं लागतं. आपटायचं नाही काही नाही काय ते. त्याच्यामध्ये पाणी पण जास्त वेळ भिजून नाही ठेवायचे. असे टाकून नाही ठेवायचे. थोडंसं कणिक वाळीनं भिजली ना आपली लगेच पाणी सोडायचं. 5-2 मिनिटात लगेच घासणी घासू काढायचं. त्याला साबण पण नाही लावायची. कोरडीच घासून लावायची. नाही तर ना ते असं लाकडच आहे ना ते साईडने त्यांनी बसतं. ते कसं लाकूड थोडंसं निघतं. त्याचा काय एवढा लाकूड चांगलं नव्हतं ह्या काठवटीचं. पण म्हणजे ठीक होती माझी. पण पहिलं कसं बाभीचं बोरीचं लाकूड लाल असायचं. आता हे कसं असं टोकरलं मी कशाने काही गुंतलं समजा लगेच निघतं ते झालं. तरी पण माझ्या काठवडीला थोडीशी नाही का रेश पडली होती. मी आले तेव्हा नाही का त्याला हळद आणि तेल लावलं होतं. तर म्हणजे तरी पण ते होतंच. तरी किती त्याला जपा वगैरे. आमच्या बाईने काय केलं होतं एक ठेवलं ना थोडं त्याला वाकडा पण कल बसल्या जरा वाटतं. त्याच्या काहीतरी सामान ठेवल्यामुळं ते एवढं काही वाटत नाही. एक माझ्या मोठ्या भाकऱ्या असतात तुम्ही बघत असता. एक भाकर खाल्ली ना दुसरी भागत पण नाही कोणी. मला ती सवयच आहे. पहिल्यापासून मी एवढी लय बारीक भाकरी चपात्या करते डब्याच्या. त्यांच्या घरी असतात थोड्या चपात्या मोठ्या करते. असं काही नाही. डब्याच्या बारीकच असतात माझ्या. गॅस वगैरे साफ करून सगळं झालं. म्हटलं भाजी गरमच छान लागते. तर नंतरच मग करीन. असं कितीचा टाईम जेवायला घेऊपर्यंत भाजी होऊन जाते. तर एवढे जाळीवर भांडे होते. दुपारचे पोरांचे शाळेचे टिफिन वगैरे असते. परत चहाचे आडे असं स्वयंपाकाचे एवढे मोठे पडते. तर एवढा स्वयंपाक करायचा म्हटलं किती 2 माणसाचा करायचं 10 माणसाचा करा. स्वयंपाकाचे भांडे तेवढेच पडणार. किती आपण बचत करा. याच्यात हे काढा त्याच्यात ते काढा तरी नाही होत ते. म्हटलं चला जेवायला घेतलं. तोपर्यंत ते बसले होते. तोपर्यंत मी हे करीत होते भजी. माझी तुम्हाला थोडी कढई काय दिसन. पण ही कढई आहे ना ताईनं माझी निघतच नाही थोडीशी. किती पण घासा मी पितांबरी टाकते त्याच्यामध्ये. काय टाकलं होतं. ते ॲसिडच टाकलं होतं कढईत. तरी पण ती नाहीच निघली माझी कढई. कसं काय माहिती काय झालं तिला. अशी म्हणजे ते वेगळंच आहे. त्याचं ॲल्युमिनियमच वेगळं आहे. मला त्याचे अशा त्या नॉनस्टिकवाल्या काळ्या कढाई नाहीत का त्याच घ्यायच्या आता. ते ह्या महिन्यात कुकर घेतला. असं पातीलं पण घेतलं एक मी. तवा पण आहे माझ्याकडं चपात्याचा. करत असते यूज. जेवण वगैरे झाल्यावर खाली आले. म्हटलं मुलं खेळतील. शेजारचे आमच्या हे पिऊ वगैरे ते मित्र येते सगळे क्लास सोबतच सगळ्या एका शाळेतच. आणि वेदिकाला ही पोलिओचं इंजेक्शन दिलं होतं. कशी लंगडती जरा थोडीशी. ती खूप दुखत होती. मांडी सुजली होती तिची. मग मी बर्फाने वगैरे शेकलं तरी पण तिला काही एवढं बरं नाही वाटत नव्हतं.
ताईंनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याला भेटूच्या उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.